त्यामुळे आता कांतम्माकडून डिलिव्हरीचे पैसे घेऊ नका असे मृदुलाने संजयला सांगितले. संजय म्हणाला, तिला जसे हवे तसेच होईल. पुढे कांतम्माने नातवाच्या बारशाला मृदुलाला बोलवले. तेव्हा डिलिव्हरीचे काहीच पैसे घेतले नसल्याने मृदुला एक सोन्याची अंगठी घेऊन गेली. बारसे झाल्यावर ती तिथून निघताना मुनियप्पा म्हणाले की तुझ्या यजमानांना आमच्याकडून विशेष धन्यवाद सांग. एवढे मोठे डॉक्टर असून आमच्या सुनेच्या डिलिव्हरीसाठी स्वतः आले. एवढेच नाही तर इतरांना 25,000 चार्ज केला जातो, पण आमच्याकडून मात्र फक्त 20,000च घेतले. 5,000 कमी केले. हे ऐकल्यावर काय बोलायचे ते मृदुलाला सुचेना. स्वतःच्या फायद्यासाठी संजयने बऱ्याच जणांचे बिल माफ केल्याचे मृदुलाला माहिती होते. त्यामुळे तिच्या मनात संजय विषयी तिरस्कार निर्माण झाला. तिने घरी येऊन संजयला जाब विचारला तर यावर संजय शांतपणे म्हणाला की ते पैसे घ्या म्हणाले म्हणून घेतले. आणि का घ्यायचे नाही? त्यांचा मुलगा आणि सून दोघेही सॉफ्टवेअर कंपनीत मॅनेजर आहेत. लाखोंनी पैसा मिळवत आहेत. तरीही मी 5,000 कमी केले. या घटनेनंतर मृदुलाने नर्सिंग होमवर जायचेच बंद केले होते. पण आज तिला अचानक नर्सिंग होमवर जावे लागत होते. कारण संजय कुठल्या तरी इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी 4 दिवसांसाठी मलेशियाला गेला होता आणि नेमकं याच वेळेला त्यांच्या औषधांच्या कंपनीला महत्वाचे कागदपत्र हवे होते. शंकर आणि अनिलही सुट्टीवर होते. त्यामुळे आता मृदुलाच त्यांना ते कागदपत्र देऊ शकते म्हणून त्यांनी मृदुलाला ते अर्जंटली देण्यासाठी विनंती केली होती. मृदुलाने नर्सिंग होमवर गेल्यावर रोजमेरीला कागदपत्र कुठे आहेत हे विचारून त्या कपाटाची चावी घेतली आणि ती त्या रूममध्ये गेली. तिने ते कपाट उघडले आणि कागदपत्र शोधू लागली तर तिला तिथे एक पासबुक सापडले. सगळी पासबुकं तर घरी असतात, मग हे कुठले असा प्रश्न तिला पडला. तिने ते उघडून पाहिले तर मल्लेश्वरम मधल्या शामराव विठ्ठल बँकेचे ते पासबुक होते. संजय आणि लक्ष्मीच्या नावावर ते खाते होते. त्या खात्यावर 50 लाख रुपये बॅलन्स होता. हे एवढे पैसे कसले आहेत आणि ते सुद्धा लक्ष्मीच्या बरोबरीने? तिला याबद्दल संजयने काहीच का सांगितले नाही असे प्रश्न तिला पडू लागले. सगळे आर्थिक व्यवहार आपल्याला सांगून होतात या तिच्या विश्वासाला तडा गेला होता. खाते 5 वर्षांपूर्वीचे होते. त्यामुळे गेली 5 वर्ष संजय तिला फसवत असल्याचे तिच्या लक्षात आले. आता अजून काही मिळतंय का ते मृदुला शोधू लागली. तिला रत्नम्माचे पैसे पोहोचल्याचे संजयला आलेले पत्र सापडले. तसेच अनिताला कार घेऊन दिल्याच्या खर्चाचा तपशील असलेला कागदही सापडला. याशिवाय 10 लाखांची इंदिरा विकासपत्र होती. आणि महत्वाचे म्हणजे 4 वर्षापूर्वी लक्ष्मीच्या नावावर मल्लेश्वरम मध्ये घेतलेल्या घराचे खरेदी पत्रही होते. तसेच चिकपेटेतल्या प्रतिभा ज्वेलर्सकडेही दर श्रावणात 1 लाख रुपयांचा चेक गेल्याचीही नोंद होती. याबद्दल संजय आणि लक्ष्मी यातल्या कुणीही तिला काहीच सांगितले नव्हते. आपल्याला दोघांनीही मूर्ख ठरवून फसवले असल्याचे तिच्या लक्षात आले. आता मृदुलाच्या लक्षात आले की लक्ष्मीचे घरी येणे का कमी झाले आहे ते. आपल्या नकळत एवढे मोठे मोठे व्यवहार होत आहेत हा तिच्यासाठी मोठा आघात होता. तिला आपण शंकर आणि लक्ष्मीच्या मस्करीचा विषय झाल्याचे जाणून तिला स्वतःचाच राग आला आणि ती रडू लागली. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरले. कपाट बंद करून चावी रोजमेरीला देऊन ती तिथून बाहेर पडली. आयुष्यात पहिल्यांदाच तिचा आत्मविश्वास ढळला होता. संजय कॉन्फरन्सवरून परत आल्यावर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की मृदुला त्याच्याशी एक अक्षरही बोलत नाहीये. ती गेले 4 दिवस शाळेत गेली नसल्याचे, एवढेच नाही तर ती रूम मधून पण बाहेर येत नसल्याचे, काही खात नसल्याचे त्याला ड्रायव्हर आणि साकम्माकडून कळले. लग्नाला 25 वर्ष झाली होती, पण या काळात कितीही मनस्ताप झाला तरी आपल्या कामावर मृदुलाने कधीही राग काढलेला नाही हे माहीत असलेल्या संजयला हे सगळे थोडे विचित्र वाटले. तो आल्यापासून त्याला कॉफी बनवून देणे, बुटांना पॉलिश करून देणे, जेवायला वाढणे ही कामे जी ती आधी करायची ती सुद्धा तिने केली नव्हती. संजयलाही आता तिची या सगळ्याच बाबतीत सवय झाल्याने त्याला चुकल्यासारखे वाटत होते. साकम्माच्या सांगण्यावरून त्याने मृदुला असलेल्या रूमचा दरवाजा ठोठावला, पण मृदुलाने काही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तो मुकाट्याने हॉस्पिटलला निघून गेला. तिथे गेल्यावर रोजमेरीने संजयला विचारले की मृदुला मॅडम फोन का उचलत नाहीयेत? औषध कंपनीवाल्यांचा सारखा फोन येतोय. त्यांना कुठले तरी कागदपत्र अर्जंट हवे आहेत. तुम्ही नसल्याने त्या दिवशी मॅडम ते घेण्यासाठी आल्या होत्या. मी त्यांना तुमच्या कपाटाची चावीही दिली, पण त्यांना ती फाईल मिळाली की नाही काहीच माहिती नाही असे रोजमेरीने सांगितले. आता संजयला मृदुलाच्या वागण्याचा सगळा उलगडा झाला. त्याने खोलीत जाऊन कपाट उघडले तर कुठलेच कागद जागेवर नव्हते. त्याच्या लक्षात आले की मृदुलाला लक्ष्मीच्या घराबद्दल कळले म्हणून ती अशी झाली आहे. पण संजयला त्याने काही चुकीचे केले आहे
असे अजिबात वाटत नव्हते. मी एवढे कमवतो तर माझा पैसा मी कसा वापरायचा हा हक्क मला आहे असेच त्याला वाटत होते. आणि दिले बहिणीला घर घेऊन तर त्यात काही बिघडले? तिचाही विचार मी केलाच पाहिजे ना. आणि याशिवाय जमलेला काळा पैसा वापरण्याचे हे उत्तम मार्ग आहेत हे व्यवहार ज्ञान नसलेल्या मृदुलेला कसं समजणार? याच कारणासाठी ती जर रागवली असेल तर माझा नाईलाज आहे. मी काही तिच्या या वागण्याकडे लक्ष देणार नाही असे त्याने ठरवले. आता मृदुलाने काही जाब विचारला तर उत्तर द्यायला तो तयार होता. तो घरी आला पण मृदुलाने त्याला काहीच विचारले नाही. ती खोलीबाहेर येऊन जेवून बसली होती. संजय सुद्धा तिच्याशी काही बोलला नाही. मृदुलाला ज्या दिवशी या सगळ्या गोष्टींबद्दल कळले होते त्या दिवशी नर्सिंग होम मधून घरी आल्यावर मृदुलाने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. संजयशी बोलून या सगळ्या गोष्टींचा खुलासा करून घ्यावा असेही तिला वाटत नव्हते. तिला जीवनातला उत्साहच निघून गेल्यासारखा वाटत होता. जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटू लागले होते. कधी कधी तिची निराशा इतकी टोकाला जायची की तिला जीव द्यायची इच्छा व्हायची. तिला आपण एखाद्या डॉक्टरला दाखवायला हवे असे वाटायचे. पण पुन्हा स्वतःचा नवरा डॉक्टर असताना दुसऱ्या डॉक्टरकडे गेली असे म्हणून लोक नावं ठेवतील या विचाराने ती गप्प बसत होती. इथे संजयला मात्र मृदुलाच्या मानसिक अवस्थेबद्दल काहीच काळजी वाटत नव्हती. तो तिच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता. लग्नाला इतकी वर्ष झाली तरी आपण संजयला ओळखू शकलो नाही याचे तिला वाईट वाटत होते. तिला सगळे काही गमावल्याची जाणीव होऊ लागली होती. तिच्या नकळत ती तिच्या संसाराची आणि सतीश शैलाच्या संसाराची तुलना करू लागली होती. ते दोघे एकमेकांना किती समजावून घेतात, या वयातही एकमेकांना वेळ देतात, काळजी घेतात, घरातली सगळी कामे वाटून घेतात. त्या दोघांना एकमेकांच्या आयुष्यात काय चालू आहे हे सगळे माहीत असते. एकदा बोलता बोलता सतीश तिला बोलला होता की नवरा बायकोचे एकमेकांशी पटत नसले तरी एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलून जुळवून घेण्यातच फायदा असतो. मृदुलाच्या मनात आले, संजय ऐवजी आपले लग्न सतीशशी झाले असते तर आपल्याला एवढे पैसे मिळाले नसते, पण जीवन मात्र नक्कीच यापेक्षा शांततापूर्ण झाले असते. दोघांमधला विश्वासाचा धागाच तुटून गेल्यामुळे आता संजय बरोबर राहणे शक्य नाही असे तिला वाटत होते. तिला काय करावे, कोणाकडे आपले मन मोकळे करावे ते कळत नव्हते. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले. ती अनिताकडे गेली पण अनिता अध्यात्माच्या मार्गाला लागल्यामुळे ती सर्व गोष्टी देवावर सोडायला सांगू लागली. मृदुलाचे तिथे काही समाधान झाले नाही. मग ती कांतम्माकडे गेली. तिने कांतम्माला काय झाले ते स्पष्ट सांगितले नाही, पण मृदुलाच्या चेहऱ्यावरून काहीतरी गोष्ट तिला त्रास देतेय हे कांतम्माच्या लक्षात आले. तिने मृदुलाला गावात कोणी एक शिवानंद बाबा आले आहेत आणि ते 3 दिवसांचा कसला तरी कोर्स घेतात ज्यात ते मनावरचे दडपण कसे कमी करायचे याचे टेक्निक सांगतात असे सांगितले. मृदुलाने ते सुद्धा करून बघितले पण तिला काही त्याने फरक पडला नाही. तिची निराशा वाढतच होती. याच दरम्यान वाणी नावाची एक मुलगी तिच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मृदुलाकडे आली. ती डॉक्टर होती. खरे तर मृदुलानेच तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च करून डॉक्टर होण्यासाठी तिला मदत केली होती. वाणीला मृदुलाचा चेहरा पाहून तिची तब्येत बरी नसल्याचे लक्षात आले. तिने मृदुलाला काय झाले म्हणून विचारले. मृदुला तिला सांगायचे टाळत होती, पण वाणी तिला म्हणाली की तुम्ही माझ्या आईच्या जागी आहात. तुम्ही जर खरेच मला मुलगी मानत असाल तर मला खरे काय ते सांगाल. कोणीतरी इतक्या हक्काने आपली चौकशी करत असल्याचे पाहून मृदुलाच्या मनाचा बांध फुटला. ती रडू लागली. वाणीने तिला शांत करून पुन्हा विचारले की काय झाले आहे. मी डॉक्टर आहे म्हणून तरी सांगा. मृदुला म्हणाली, मला आता सगळ्याच गोष्टींचा वैताग आला आहे. माझ्या तळहातांना घाम येतो, काही कारण नसताना रडू येते, डोके जड झाल्यासारखे वाटते, सारखी कसली तरी भीती वाटत राहते, छातीत धडधडू लागते, कोणालाच भेटू नये, कोणाशी बोलू नये असे वाटते. यावर वाणी म्हणाली की तुम्ही लवकरात लवकर मनोरोग तज्ञाला भेटायला हवे. ती पुढे म्हणाली की बराच वेळेला आपल्याही नकळत आपल्या मनात खोलवर रुजलेल्या घटना आतल्या आत ठुसठुसत असतात. त्या जर बाहेर आल्या नाहीत तर आपले मन निरोगी राहत नाही. आणि म्हणाली की तुम्ही या डॉक्टरांना भेटून आलात तरच मी माझ्या लग्नाचे गिफ्ट मला मिळाले असे समजेन. वाणीने पुन्हा एकदा तिच्या लग्नाला यायचे आग्रहाचे निमंत्रण मृदुलाला दिले. मृदुला दुसऱ्याच दिवशी रिक्षाने डॉक्टर राव यांच्या क्लिनिकमध्ये गेली. तिने संजयला याबद्दल काहीच सांगितले नाही. डॉक्टर राव 50शी उलटलेले अनुभवी डॉक्टर होते. मृदुलाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर आपलेपणाचे हसू पसरले. ते बघून मृदुलाची भीती थोडी कमी झाली. तिने डॉक्टरांना तिला नर्वसनेस आल्याचे सांगितले. तिने विचारले की ती यातून बरी होईल का. डॉक्टर म्हणाले की ज्या अर्थी तुम्ही स्वतः कोणालाही बरोबर न घेता इथे आला आहात
याचा अर्थ तुम्हाला बरे होण्याची प्रबळ इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच यातून लवकर बरे व्हाल. डॉक्टर म्हणाले की मनोरोग हा आईसबर्गचं टोक असल्यासारखा असतो. तो वर दिसतो त्यापेक्षा त्याची खोली जास्त असते आणि म्हणून आम्ही पेशंटशी बोलून बोलून त्यांच्या आयुष्यात मागे घडलेल्या घटनांबद्दल चौकशी करून करून त्यांच्या रोगांचे मूळ शोधून काढतो, ज्यामुळे त्यांना योग्य ते उपचार करता येतात. पहिल्याच दिवशी डॉक्टरांशी झालेले हे बोलणे ऐकून मृदुलाला बरे वाटले. तिची ट्रीटमेंट सुरू झाली. त्यानंतर आठवड्याला 3 दिवस तिला क्लिनिकमध्ये जावे लागत होते. तिने ते संजय पासून लपवले होते. पण एके दिवशी डॉक्टर तिला म्हणाले की पुढच्या वेळेला येताना तुमच्या यजमानांना पण बरोबर घेऊन या. मृदुला काहीच बोलली नाही. तिने डॉक्टर राव यांना तिचा नवरा डॉक्टर असल्याचे सांगितले होते, पण त्याचे नाव मात्र सांगितले नव्हते. ते सांगितले तर संजयचा अपमान होईल असे तिला वाटत होते. डॉक्टरांनी तिला समजावले की तुमच्या दोघांची व्यक्तिमत्व वेगळी आहेत, त्यामुळे तुम्हा दोघांशी एकदा बोललो तर बरे होईल. मृदुलाने घरी येऊन संजयला तिची मनोरोग तज्ज्ञ डॉक्टर राव यांच्याकडे ट्रीटमेंट चालू असल्याचे सांगितले. संजयने तिला काय झाले आहे आणि कधीपासून ती ही ट्रीटमेंट घेते हे विचारले. यावर डिप्रेशनवर 2 आठवड्यांपासून ट्रीटमेंट चालू असल्याचे आणि पुढच्या व्हिजिटला डॉक्टरांनी तुम्हाला घेऊन यायला सांगितले असल्याचे तिने सांगितले. यावर संजय काहीच बोलला नाही. डॉक्टर राव त्याच्या जवळचे नसले तरी तो त्यांना ओळखत होता. मृदुलाला आपण एवढा काय त्रास दिला आहे की ती एवढा तमाशा करते असे त्याच्या मनात आले. संजयला हा मोठा अपमान वाटला. आपण तिथे गेलो तर तिथले लोक आपल्याला ओळखतील, डॉक्टरांच्या सर्कलमध्ये कुजबूज सुरू होईल, पेपरमध्ये बातमी छापून येईल आणि मग पेशंट्सच्या मनात आपल्याबद्दल शंका निर्माण होऊन याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होईल. आपली काहीच चूक नसताना आपण का तिथे जायचे, असे सगळे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच मृदुलाने त्याला विचारले की येताय ना मग तुम्ही उद्या? तुम्ही हॉस्पिटलमधून आल्यावर आपण जाऊ असे ती म्हणाली. यावर नुसतेच हो असे संजय म्हणाला. दुसऱ्या दिवशी मृदुला त्याची वाट बघत बसली, पण संजय हॉस्पिटलमधून लवकर आलाच नाही. शेवटी मृदुला एकटीच डॉक्टरांकडे गेली आणि काहीतरी इमर्जन्सी आल्यामुळे तिच्या नवऱ्याला येता आले नाही असे तिने सांगितले. डॉक्टर म्हणाले काही हरकत नाही, पुढच्या वेळेला घेऊन या. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणे देऊन संजय मृदुला बरोबर जाणे टाळत होता. मृदुला आणि डॉक्टरांच्याही ही गोष्ट लक्षात आली. डॉक्टर तिला म्हणाले आता तुमच्या यजमानांना बोलवायची गरज नाही. मला काही बोलायचं असेल तर ते मी तुमच्याशीच बोलेन. मृदुलाच्या मनात आले की आता आपल्याला गरज असूनही संजय आपल्याबरोबर आला नाही. हेच जर संजय बरोबर झाले असते तर आपण मात्र नक्कीच त्याच्याबरोबर गेलो असतो. ही गोष्ट तिने संजयला सुद्धा बोलून दाखवली. मृदुला जसजशी डॉक्टरांना भेटत होती तसतशी तिची तब्येत सुधारू लागली होती. एके दिवशी तिने डॉक्टरांना सांगितले की आधी तिचे यजमान असे नव्हते. घरात कुठलाही व्यवहार करताना तिचा त्यात महत्वाचा वाटा असायचा. ते इतके हट्टी असतील याची कल्पनाही आपल्याला नसल्याचे मृदुलाने सांगितले. तिने डॉक्टरांना विचारले की पैसा आल्यावर माणूस एवढा कसा बदलतो की त्याच्याकडे कृतज्ञताच राहत नाही. डॉक्टरांनी तिला समजावले की खरे तर तुमच्या यजमानांचा स्वभाव हा पूर्वीपासूनच असा आहे, फक्त तो आधी दिसत नव्हता. आधी शिक्षणामुळे नोकरीमुळे त्यांच्याकडे वेळच नव्हता आणि पैसाही कमी होता, त्यामुळे तेव्हा त्यांनी आर्थिक बाबींकडे लक्ष दिले नसावे. याशिवाय त्यांच्यात असलेल्या हाताच्या थोटेपणाच्या कमतरतेमुळे त्यांच्या वाट्याला जे अपमान आले त्यामुळे पेटून उठून त्यांनी स्वतःची जी प्रगती केली त्याने त्यांचा आत्मविश्वास खूप वाढला आणि त्यामुळेच त्यांचा हट्टी स्वभाव आता बाहेर आला आहे. आता मृदुला डॉक्टर राव यांच्याशी बोलण्याची वाट बघायची. ते भेटल्यावर आपला कोणीतरी जुना मित्रच भेटला असल्यासारखे तिला वाटायचे. आजपर्यंत तिला तिचे मन मोकळे करायला जागाच मिळाली नव्हती. ती कमतरता डॉक्टर राव यांनी भरून काढली होती. फक्त बोलण्यामुळे किती फरक पडू शकतो याची जाणीव तिला झाली. एका भेटीत मृदुला डॉक्टरांना म्हणाली की ती तिच्या यजमानांना काहीही सांगायला गेली तरी ते म्हणतात की तुला काय कमी आहे, हवा तेवढा पैसा आहे, लक्ष्मीकडे बघ ती किती कष्टात आहे. मृदुला डॉक्टरांना म्हणाली की तिला जे सांगायचे असते त्याच्याकडे त्यांचे लक्षच नसते. डॉक्टरांनी मृदुलाला विचारले तुम्हाला काय सांगायचे असते. यावर मृदुला विचारात पडली की खरेच तिला काय सांगायचे असते. डॉक्टरांनी तिला पुन्हा विचारले की तुम्हाला तुमच्या यजमानांकडून काय अपेक्षित असते. मृदुला विचार करू लागली. तिला काय अपेक्षा आहेत, आणखी मोठं घर, आणखी पैसा, देश विदेशचा प्रवास, दागिने, काय हवंय तिला संजयकडून. तिला नेमकं काय हवंय हे तिचं तिलाच कळत नव्हते. सगळे असूनही मनोमन गरीबच आहोत अशीच तिची भावना होती. तिने काहीच उत्तर दिले नाही. डॉक्टरांनी पण हसून
तो विषय सोडून दिला. ते म्हणाले, बऱ्याच कुटुंबामध्ये हीच अवस्था असते. बायको आणि नवरा एकमेकांना काय हवं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे दोघेही एकमेकांवर खोटे दोषारोप करत जीवनातला आनंद गमावून बसतात. डॉक्टरांनी मृदुलाला एक गोष्ट सांगितली. ती अशी: खूप वर्षांपूर्वी एक राजकुमार होता आणि त्याचा मित्र एक मंत्री कुमार होता. दोघेही तरुण, देखणे आणि बुद्धिमान होते. एकदा शेजारच्या राजाने हल्ला करून त्या राजकुमाराला बंदिस्त केले. तो त्याला सुळावर चढवणार होता, पण त्याची बुद्धिमत्ता आणि तारुण्य बघून त्या राजाचा विचार बदलला. तो राजकुमाराला म्हणाला की मी तुला एक प्रश्न विचारेन, त्याचे जर बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला तुझ्या राज्यासहित स्वातंत्र्य देईन, नाही तर सुळावर चढवेन.